लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या खटाव शाखेचे उद्घाटन सोहळा उत्साहात। एकत्र येऊ, एकत्र उभे राहू, समाजसेवेचा नवा अध्याय SSWF मधून सुरू करूया असं आवाहन करत सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका शाखेचं वडूज येथे भव्य उद्घाटन संपन्न। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोज कुमार डांगे, उपाध्यक्ष श्री निलेश निकम, पश्चिम महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अध्यक्षा सौ स्वाती बोराटे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ सविता शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा सौ प्रतिभा पाटील, जिल्हा अध्यक्ष श्री सचिन साबळे, तसेच खटाव तालुका अध्यक्ष शारदा भस्मे, विभाग प्रमुख नलिनी घाडगे, प्रणाली शिंदे, निकिता जाधव, दीपाली काळे, सुगंधा कदम, आशाराणी खाडे, विविध तालुक्यातील तालुका अध्यक्ष, विभाग प्रमुख, केंद्र प्रमुख आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम नमस्कार चॅनलमध्ये। तर महाराष्ट्रामध्ये आपलं सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन या शाखेचं उद्घाटन आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 27,944 ग्रामपंचायती आहेत। त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये 25,000 शाखेचं उद्घाटन करत चाललेलं आहे। तर मागच्या 3 महिन्यामध्ये आपल्या जवळपास 2300+ शाखांचं उद्घाटन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर आज सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये आज अभिमानाची गोष्ट आहे की आज 100 शाखांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आणि त्या उद्घाटन प्रसंगी आज 100+ ज्या आपल्या ग्रामीण महिला आहेत आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमधून ज्या पण प्रतिनिधी महिला आलेल्या आहेत त्यांचं मी स्वागत करतो। आज आपल्या सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा उद्देश एकच आहे की लोकांची सेवा करणे। कारण राजकारणापेक्षा आपल्याला समाजकारणामध्ये उतरायचं आहे। पूर्वीच्या काळामध्ये आपले राजगुरू असतील, भगतसिंग असतील, जे पण आपले वीर पुरुष असतील, महापुरुष असतील, त्या लोकांच्याकडे कोणत्याही पद्धतीची कसलीही साधनं नसताना आज त्यांनी एवढ्या अप्रतिम दर्जाची समाजसेवा केलेली आहे। तर आजच्या घडीला आपण सगळी आपल्याकडे सर्व साधनं उपलब्ध असताना आपण का करू शकत नाही हे संपूर्ण सेवा, याच्यावरती आपण विचार करून आज हे फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। आज जय जवान जय किसान हे फक्त नारा आपण देश स्वातंत्र्य झाल्यापासून 76 वर्षामध्ये फक्त लोकांनी नारा ऐकलेला आहे। पण ज्या दिवशी खरं स्वातंत्र्य देश झालेला असेल, ज्या दिवशी आपल्याबरोबर जवान आणि शेतकरी एकत्र असेल, त्याच पद्धतीनं जय जवान जय किसान आणि सैनिक शेतकरी सबसे महान हा नारा घेऊन आम्ही चाललेलो आहोत। आणि प्रचंड असा लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। आणि याच माध्यमातून आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंब यांच्या पण कुटुंबाची सेवा करतो आणि शहीद कुटुंब यांची पण सेवा करतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।